हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता आहेत रामबंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. रामबंधू लोणचं. प्रत्येक बरणीवर संधी चार, चारही संधी धमाकेदार. आता रामबंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल. सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर नाहीच. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2215 कोटींची मदत जाहीर. पुढच्या 8 दिवसात मदत खात्यात जमा होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000ची मदत द्यावी, वडेट्टीवारांची मागणी. तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करून 80,000 कोटी कर्जमाफीसाठी द्यावेत, खासदार सुप्रिया सुळेंची भूमिका. अनेक दुष्काळ पाहिले मात्र असा ओला दुष्काळ पाहिला नाही. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर शेतकऱ्यांना तत्काळ 10,000 कोटींची मदत करा, उद्धव ठाकरेंची मागणी. वल्ला दुष्काळ करा, नाही तर जुपलीच्या तोंडावर आम्ही फाशी घेऊन मरू. उभं पीक पाण्यात गेल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा दिवाळीत फाशी घेऊन मरू. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा साम टीव्हीवर. सोलापूरच्या माढा तालुक्यातील दारफळमध्ये हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न. अतिवृष्टीनं पिसलेल्या मराठवाड्यावर पुन्हा पावसाचं संकट. 27, 28, 29 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचा परिणाम. मुंबईतही वादळी पावसाचा इशारा.